राज्यात ऊन तापत असताना बेमोसमी पावसाचं संकट आहे। राज्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस होणार असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले। हवामान विभागाने 4 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे। या भागात 40 किलोमीटर ताशी वेगाने वादळी वारे वाहणार आहे। त्यामुळे कोकणात मासेमारी करणाऱ्यांच्या 2500 बोटी किनाऱ्यावरती आलेल्या आहेत। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे देशातील हवामानात सतत बदल होत आहे। महाराष्ट्रात दिवसाऊन तापत आहे तर संध्याकाळी थंड वारं वाहत आहे। दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढलाय। दक्षिण भारतातील तामिळनाडू, कर्नाटकमध्ये वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। या बदलाचा परिणाम महाराष्ट्रातही होणार आहे। सविस्तर बातमी जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिल्यामुळे रत्नागिरीत शेकडो मच्छीमारी बोटी किनाऱ्याला आलेल्या आहेत। 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। या वाऱ्याचा खोल समुद्रातील मासेमारीवर परिणाम होणार आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश मच्छीमारी बोटी बंदरात उभ्या आहेत। गेल्या 2 दिवसांपासून किनारपट्टी भागात ढगाळ हवामान आहे। मासेमारी ठप्प झाल्याने बाजारपेठेवरती परिणाम झालाय। मच्छीवरती अवलंबून असणारे छोटे मोठे व्यवसाय ठप्प झालेले आहेत। गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात 1.5 तास शुक्रवारी रात्री अवकाळी पाऊस झाला। या पावसामुळे तोडणी करून ठेवलेले मिरचीचे पिकाला फटका बसलाय। रात्री 2:30 वाजेपासून पहाटे 4 वाजेपर्यंत 1.5 तास रिमझिम पाऊस पडला। अनेक भागात मिरचीची तोडणी झालेली असून मिरची उन्हाळ्यात खुल्या मैदानामध्ये शेतकरी ठेवतात, परंतु त्या मिरचीला अवकाळी पावसाचा फटका बसला। या पावसामुळे मिरचीचं नुकसान झाल्याचं चित्र गडचिरोली जिल्ह्यात पाहायला मिळतंय।